चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार युवकांचे आमरण उपोषण। औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाच्या वतीने रोशन हरबडे यांच्या नेतृत्वात 20 एप्रिलपासून हे आंदोलन सुरू झाले आहे। वेकोली अंतर्गत माती उत्खननाचे काम कंत्राट पद्धतीने देण्यात आले असून संबंधित कंपन्यांकडून परप्रांतीय कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। स्थानिक शेतमजूर, बेरोजगार आणि अनुभवी युवकांना जाणीवपूर्वक रोजगारापासून वंचित ठेवले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। या प्रश्नावर यापूर्वी अनेक आंदोलने तसेच चंद्रपूर ते नागपूरपर्यंत पदयात्रा काढूनही प्रशासनाने दखल घेतली नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे रोशन हरबडे यांनी सांगितले। वेकोली अंतर्गत जे माती व कोळसा उत्खनन करणारे कंत्राटी कंपन्या आहेत, ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांना घेऊन येतात, स्थानिक लोकांना डावललं जात आहे। त्यामुळे आम्हाला अनेक वेळा आंदोलन केले, पदयात्रा काढली, चंद्रपूरवरून नागपूरपर्यंत आम्ही वेकोलीच्या निर्दर्शनात आणून दिलं का स्थानिकांबद्दल असा भेदभाव केला जात आहे। कंपन्या आम्हाला डावललं जात आहे कंपन्यांकडून। कोळसा खदान माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडून अशा पद्धतीने डावलले जात आहे। हा देखील आम्ही अनेक वेळा मुद्दा घेतला आहे आणि आमचा आता पण आमरण उपोषण त्यासाठीच आहे का आम्हाला स्थानिकांना काम मिळालं पाहिजे। 10 ते 15 कंपन्या आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू आहे, परंतु कोणत्याही कंपनीमध्ये कामाला गेला विचारलं तर आम्हाला कंपनीच्या आत जायची परवानगी सुद्धा नाही। आणि महाराष्ट्र शासनाचा GR आहे 80% वाला, तो GR ह्या कंपन्यांना लागू आहे, परंतु या कंपन्याच्या मुजोऱ्या एवढ्या आहे का यांच्या पाठीमागची कोणती शक्ती आहे हे मला नाही माहित, परंतु मुजोऱ्या तर खूपच चालते यांच्या। बाहेरच्या लोकांना कमी पैशामध्ये काम करून घेणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करणे, अशा प्रकारचे अनेक धंदे चालतात त्या कंपन्यांमध्ये, म्हणून आम्हाला स्थानिकांना डावललं जात आहे।